असं ऐन तारुण्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये दासबोध दिला समर्थ रामदासांनी आणि त्या दासबोधाच्या माध्यमातून लोकांना उपदेश करण्याला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातला आपल्याला दशक 11वा भीमदशक आणि समास 9वा अंतरात्मा विवरण नाम याला आपण आता सुरुवात करूया। श्रीराम समर्थ। आता वंदू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी। रामदास स्वामी सांगतात आता वंदू सकळ करता म्हणजे सकळ करता म्हणजे सगळं काही करणारा कोण आहे? सगळं काही करणारा कोण आहे? तो अंतरीचा अंतरात्मा आहे। सर्व काही जगामध्ये जे काही चाललंय ते आपला अंतरीचा अंतरात्मा प्रत्येकाला शक्ती देतो। शक्ती देणारा कोण आहे? शक्ती देणारा आत्मदेव आहे आणि त्या आत्मदेवाकडे कोणाचंच लक्ष नाहीये। म्हणून त्याचे भजनी प्रवर्तता कोणीतरी एखादाच माणूस त्याचं बघा ज्याच्या सत्तेवर आपण ज्याच्या सत्तेवर आपला ध्येय चालतो, ज्याच्या सत्तेवर आपला संपूर्ण सृष्टी चालते। म्हणून ज्ञानोबारांनी 90 अध्यायामध्ये लिहिले का मी या अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संभूती म्हणून मी हे उपपत्ती घडे या। मी या अधिष्ठिली या प्रकृती संपूर्ण मायेला जेव्हा मी अधिष्ठित करतो माझ्या अधिष्ठानावर ती प्रकृती तयार झालेली आहे। त्या आत्मदेवाच्या अधिष्ठानावर संपूर्ण मायारूपी सृष्टीची रचना झालेली आहे आणि माणूस मायेमध्ये अडकलेला आहे। पण त्या मायेला चालवणारा जो चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूपाकडे कोणाचंच लक्ष नाही, कोणाचंच। म्हणून त्याच्या भजनी प्रवर्ता कोणीतरी संपूर्ण सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा जो कर्ता अधिपती आहे तो आत्माच आहे आणि त्या आत्म्याला शक्ती जी आहे त्या आत्मदेवाची शक्ती आहे। जरी अंतरीच्या अंतरात्म्याचे 3 भाग जरी केले जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा 4 भाग जरी केले तरी पण 4ही भागांची शक्ती एकच सांगतात। एक जीवा चालवी जीवात्मा, जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा जीवच शिवतत्व होतो। जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा म्हणजे सर्वांना चालवणारा सर्वात्मा आणि विश्वाचाली विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा। आपलं विवरण काय चालले आहे? अंतरीच्या अंतरात्म्याचं विवरण आपलं चालू आहे। तो अंतरीचा अंतरात्मा कसा आहे आणि तो प्रत्येकामध्ये सामावलेला आहे। मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संभूती। गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा सांगतो अर्जुनाला, अरे अर्जुना मी अधिष्ठिली या प्रकृती। त्या गवताचं अधिष्ठान मी धारण केले म्हणून गवत तयार झालेलं आहे। त्या उंदराचं अधिष्ठान मी धारण केलं म्हणून उंदीर तयार झालं आहे। त्या ब्रह्माचं अधिष्ठान मी धारण केलं म्हणून ब्रह्म तयार झालेलं आहे। ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्न करूनी। संत रामदासांनी लिहिलंय ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर। ब्रह्मा विष्णू आणि महेशाला ज्याने निर्माण केलं ती शक्ती, आणि ती शक्ती म्हणजे काय? ती शक्ती म्हणजे आत्मशक्ती आहे। त्याशी निर्मिता तोची थोर, ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्न करून। तो परमेश्वर ओळखता आला पाहिजे आपल्याला। त्या परमेश्वराची, त्या चैतन्य स्वरूप परमेश्वराची, त्या प्रकाशमय परमेश्वराची, त्या नाद ब्रह्माची आपल्याला अनुभूती आली तरच आपला जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे। तो ओळखावा परमेश्वर नाना यत्न करूनी, तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना। बघा संत रामदासांनी लिहिलंय
तो देव ठाई पडेना. ज्यांनी ब्रह्माला, ज्यांनी विष्णूला, महेशाला ज्यांनी निर्माण केलं, तो देव ठाई पडेना, तरी जन्म यातना चुकेना. चत्वार खानी चत्वार जीव नाना होणे लागे. म्हणजे चारी खाणींमध्ये माणसाला जन्म घ्यावा लागेल. अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज, चारी प्रकारचे प्राणी आहेत. अंड्यातले आहेत. स्वेदज घामापासून निर्माण होतात. उद्भिज जे गवत वगैरे जे काय धनधान्य आहे. आणि जारज म्हणजे मनुष्य खान. या सगळ्या चारी योनींना निर्माण करून त्या चारी योनींमध्ये ते चैतन्य भरलेलं आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संबुद्धी. चराचरामध्ये या सृष्टीच्या सर्व ब्रह्मांडामध्ये मीच भरलेला आहे. आणि ही सृष्टी जी आहे ती माझ्या अधिष्ठानावर आहे. होय चराचराची या संबुद्धी, म्हणून मी हेतून उपपत्ती घड्या. म्हणजे मीच काय केलेलं आहे, प्रत्येक वस्तूचा अधिष्ठान मी आहे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो की मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या सूर्य हले. या सर्व जगाची चालित मी, सर्व जगाला मीच चालवतो. असं भगवान परमात्म्याचं स्टेटमेंट गीतेमध्ये आहे. म्हणून इथं काय लिहिलंय, आधी बंधू सकळ करता, म्हणजे सगळ्यांना चालवणारा, सगळ्यांना सकळ करता, सगळ्यांना निर्माण करणारा, समस्त देवांचा भरता, म्हणजे सगळ्या देवांचा मालक आहे तो. सगळ्या देवांचा अधिष्ठान तो, अंतरीचा अंतरात्मा, सकळ देवांचा भरता. आता मी सांगितलं तुम्हाला की ब्रह्माला पण त्यांनी निर्माण केलं, विष्णूला पण. सगळे देव जेवढे आहेत प्रकृतीमध्ये, जे जे आपल्याला दिसतं, जे जे संत होऊन गेलं, ते भगवंताच्या त्या अधिष्ठानावरच आहेत. तुम्ही आम्ही पण त्या अधिष्ठानावरच आहोत. पण त्या अधिष्ठानाला आपण विसरलोय. ती शक्ती आहे आणि ती चैतन्य शक्ती, त्या चैतन्याच्या शक्तीवर प्रत्येक जीव चालतो. चांगले वाईट जे काही कर्म आहे तो माणूस किंवा कुठलाही प्राणी त्या चैतन्य शक्तीवरच करतो आपण. आणि त्या चैतन्य शक्तीला, म्हणजे त्या स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत. आणि संतांनी ते स्वरूप ओळखलं आणि त्यांना अशी अनुभूती आली की परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे. म्हणून ज्ञानोबा काय बोलले की ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा हो. आत्मदेव हाच मुख्य देव आपला. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य विचारावे, या नाव ज्ञान. संत रामदासाने लिहिलंय. मुख्य देवास जाणावे. मुख्य कोण आहे? आपला अंतरीचा अंतरात्मा, हाच आपला देव आहे. सत्य स्वरूप ओळखावे, तोच सत्य आहे. बाकी सगळं खोटं आहे. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. यदृष्टम तन्नष्टम. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. म्हणजे दिसत नाही काय, ते दिसत नाही ते आत्मतत्व आहे आणि ते चैतन्य स्वरूप, आणि त्याचीच ओळख आपल्याला नाही. म्हणून सकळ देवांचा भरता, त्याचे भजनी प्रवर्ता. कोणीतरी एखादाच माणूस त्याच्या भजनामध्ये जातो. बाकी लोकांना त्याची जाणीव नसतो. म्हणून मी काय नेहमीच म्हणत असतो बघा, रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा. रामाला जर प्रत्यक्ष आत्माराम जर माहिती असता तर तो वशिष्ठांना शरण गेला असता. प्रत्यक्ष भगवंत होता, देव होता राम, पण तरी पण तो वशिष्ठांना शरण गेला का? एका अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख कोणालाच नाही. त्याच्या सत्तेवर आपण जगतो. आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. तेने विन कार्य न चाले. पुढची उभी काय सांगते, तेने विन कार्य न चाले. पडले पर्ण तेही न हले. बघा, पडलेल्या पानाला पण हलताना त्या अंतरीच्या अंतरात्म्याची शक्ती लागते. पडले पर्ण तेही न हले तेने विन. त्याच्याशिवाय पडलेलं पान पण आपण हलत नाही. आपण म्हणतो बघा की पडलेल्या पानाला पण चालवणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे. अंतरात्माच आहे.
अवघे त्रैलोक्यची चाले जयाचने. तिन्ही लोकांना चालवणारा तो आहे. आणि त्याला संतांनी नाम संज्ञा दिलेली. काय दिलेलं आहे? त्याला कोणी नाम म्हणतो, त्याला कोणी महावाक्य म्हणतो, त्याला कोणी सोहम तत्व म्हणतो. आणि त्या तत्वाचीच ओळख नाही प्रत्येकाला. अवघे त्रैलोक्यची चाल म्हणजे तिन्ही लोकांना चालवणारा तोच आहे. तिन्ही लोकांना चालवतो तो. मृत्यूलोक, पाताळ लोक, स्वर्गलोक तिन्ही लोकांना तोच चालवतो. म्हणून जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा, एकच आहे तो. म्हणून ज्ञानोबाराने त्यांनी लिहिलं तिथे की गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. गगनापेक्षा मोठं व्यापक आहे ते नाम. कसं आहे? गगनाहुनी वाढ, गगनापेक्षा, गगनाला पण ते कवेत घेतो ते नाम. एवढं त्याचं स्वरूप मोठं आहे आणि सूक्ष्म आहे. सूक्ष्म पण तोच आहे आणि व्यापक पण तोच आहे. म्हणून तुकोबाराय काय बोले? अनुरानव्या थोकडा तुका आकाश एवढा. तुका आकाश एवढा झाला, व्यापक झाला तुकाराम महाराज. तसा आपल्याला व्यापक व्हायला सांगितलंय. म्हणून तेने विन कार्य न चले, पडले पण तेही नाले. अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेने. म्हणजे ज्याच्या सत्तेने तिन्ही लोक चालतात तो अंतरात्मा सकळांचा. आणि तो अंतरात्मा, तो आतमध्ये असलेला आत्मा, सगळ्यांचा आत्मा तोच आहे. अवघे मिळून एकच आत्मा. मग तोच आत्मा, तो एकच आहे. तो एकच सर्वा घटी करी भिन्न भिन्न राहटी. एकच आहे, सगळीकडे एकटाच भरलेला आहे तो, पण भिन्न भिन्न राहटी. म्हणजे कुत्र्यामध्ये कुत्र्यासारखा, मांजरामध्ये मांजरासारखा, उंदरामध्ये उंदरासारखा, इंद्रामध्ये इंद्रासारखा, माणसामध्ये माणसासारखा, गवतामध्ये गवतासारखा. सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या, किती सगळीकडे तोच भरलेला आहे. आपण सांगताना थकून जाणार, रामदास स्वामी सांगतात, पण तोच सगळ्यांना चालवतो. एकलाच सर्वा घटी. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खानी चत्वार वाणींचा प्रवर्तक. बघा काय माहिती दिली? तो अंतरात्मा सकळांचा, सगळ्यांचा अंतरात्मा एकच आहे. अंतरीचा अंतरात्मा सगळ्यांचा एकच आहे. देवांचा पण तोच आहे. देवांकडे पण तोच होता, ब्रह्माकडे पण तोच, विष्णूकडे पण तोच, महेशाकडे पण तोच, तुकोबारायांकडे पण तोच, रामाकडे पण तोच, इंद्राकडे तोच, उंदराकडे तोच, मांजराकडे तोच. तोच अंतरीचा अंतरात्मा आहे. पण संतांनी काय केलं? संतांनी काय केलं? गुरुला शरण गेलं आणि अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं ही प्रक्रिया शिकून घेतली. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी. प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे, प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे, पण त्या ब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं ही प्रक्रिया आहे ना. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होती, कोणालाच माहित नाही. आणि म्हणून ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, त्या आत्म्याचं भजन कसं करायचं हे शिकण्यासाठी राम वसिष्ठांना शरण गेला, कृष्ण परमात्मा संदीपानांना शरण गेला, तुकोबाराया बाबाजी चैतन्यांना शरण गेले. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराया कोणाला शरण गेले? असे प्रत्येक संत जो तो शरण गेलेला आहे. ज्ञानोबाराया निवृत्तीनाथांना शरण गेले, नामदेवराया विसोबा खेचरांना शरण गेले, कल्याण स्वामी रामदास स्वामींना शरण गेले. तसा आपण जोपर्यंत गुरुला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याची ओळख होणार नाही. आणि म्हणून रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा. बघा देव म्हणतो मला पण गुरु करावा लागला. मग तुमची आमची काय अवकात, तुमची आमची काहीच नाही हो. तुम्ही आम्ही तर की झाडकी पत्ती आहोत. प्रत्यक्ष भगवंत आले, त्याने पण गुरुंना शरण गेलो म्हणून गुरु दाविली या वाटा. गुरु वाट दाखवतो, त्या वाटेत चाललं. गुरुंचा खूप मोठा
हे लोकांमध्ये येऊन गुरूंचा खूप मोठा रोल आहे. आणि त्या गुरुभक्तीशिवाय नाही होणार आहे. गुरुविन कोण बताये वाट, कोण कोण वाट दाखवेल आपल्याला. पण गुरु पण तेवढाच तोडीचा असला पाहिजे. गुरु पण काय करणार पाहिजे तर आपल्याच आत्मतत्वाशी आपल्याला एकरूप करणारा गुरु मिळाला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय असेल, म्हणून ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ग्रंथ वाचणं म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण आपल्याला बघणं, आपण आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होणं, त्याला ज्ञान सांगितलंय. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं, आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्या आतमध्ये असलेले ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाची ओळख, त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान स्वरूपावस्था आहे. आणि त्या ज्ञान स्वरूपावस्थेला प्रत्येक माणूस विसरलेला आहे. बस नुसतं चालला, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. अरे पण तुम्ही जावा तीर्थाला, मी नाही म्हणत नाही. ह्या नदीत आंघोळ करा, त्या नदीत आंघोळ करा, जावा तुम्ही, आम्ही नाही म्हणत नाही. संतांची मांदी आली भेटते तिथे. पण तुम्ही जाताना ज्या शक्तीवर आपण तिथपर्यंत जातो, त्या शक्तीची ओळख कोण करून देणार आहे? मनसंकल्पाची पापे जाती का तीर्थाची बापे. तुमचा मन संकल्प विकल्प करतो आणि तुम्ही जाऊन तीर्थामध्ये आंघोळ केली, मनाचं मन धुतलं जाईल का? मनसंकल्पाची पापे जाती का तीर्थाची बापे. जातील का? गुरु काय करतात तर संकल्प विकल्प आपले थांबले, संकल्प विकल्प जाई सांडे, तैची का परमार्थ घडे. संकल्प विकल्प थांबले की तुमचा परमात्मा तुमच्या जवळच आहे. परमात्मा पर्वता दुरी नाही, परमात्मा लांब नाही, परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. पण त्याला प्रगट करून व्यापक करायचं. म्हणून जाणीजे परमात्मा निर्गुणा. आपल्याकडे कुठलेच गुण नाही पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे गुण आहे, रजोगुण तमोगुण सत्वगुण, तोपर्यंत परमात्म्याची ओळख होणार नाही, परमात्मा तत्वाशी एकरूप होता येणार नाही. कारण परमात्मा निर्गुण आहे. आपल्याला तसं व्हावं लागेल, निर्गुण व्हावं लागेल. निर्गुण तत्वाशी एकरूप व्हायला आपल्याकडे ते तत्व आहे. त्या तत्वाच्या माध्यमातून गुण सगळे बाजूला होतात आणि आपण स्वयं परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून तेने विन कार्य न चाले. तोच अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा. बघा, देवांचा पण तोच होता, राक्षसांकडे पण तोच होता, दानवांकडे पण तोच होता, मानवाकडे पण तोच आहे, देवांकडे पण तोच आहे. का देवांकडे वेगळा होता अंतरीचा अंतरात्मा? नाही. ज्यांना आपण देव समजतो, तुकोबाराया, ज्ञानोबाराया देव झाले. भगवान शंकर देव होते. पण ते कसे देव झाले तर आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले आणि ते देव झाले. म्हणजे आपल्या अंतराच्या अंतरात्म्यापासून बाजूला गेले ते दानव झाले. स्पष्ट आहे की नाही मला सांगा? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख ज्याला नसेल ते दानव झाले, आणि ज्याने आपल्या आत्म्याशी एकरूप झाले ते देव झाले. बघा, मनुष्याला देव होता येतो, पण मनुष्याच्या मध्ये जे दानव आहेत, विषय आहेत, देव, दानव आणि मानव. मानवाला देवाची भेट करून घेता येतो, पण मध्ये दानव आहेत ना, त्या दानवांना बाजूला केलं की जीवशिवाचं ऐक्य होतो, आणि जीवशिवाचं ऐक्य झालं की ताबडतोब परमात्म्याची भेट होतं आपल्या. तो एकलाच सकळा घटी. बघा, एकटाच आहे भगवंत. सर्व घटी राम, देहादेही एक. ज्ञानोबा सांगतात सर्व घटाघटामध्ये राम आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये राम आहे, प्रत्येक झाडामध्ये ते नाम आहे. पण देहादेही एकच आहे, तो एकच आहे. करी भिन्न भिन्न राहटी. म्हणजे भिन्न भिन्न राहटी. सकल सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या. संत रामदास संत किती सांगणार तुम्हाला. आता पुढे बघा, ऐसा जो गुप्तेश्वर, तो कसा आहे? गुप्त आहे. आणि आपल्याला जे देव दिसतात ते समोर डोळ्याने आपण बघतो, पण
संतांनी सांगितलंय की जे दिसतं त्याचा नाश होणार. यद दुष्टम तद नष्टम, जे दिसतं त्याचा नाश. मग दिसत नाही ते काय आहे, तर ते आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ऐसा जो गुप्तेश्वर, असा गुप्त आहे तो, त्याशी म्हणावे ईश्वर, त्याला ईश्वर म्हणायचा. ईश्वर कसा आहे, गुप्त आहे. ऐसा जो गुप्तेश्वर, त्याशी म्हणावे ईश्वर. सकल ऐश्वर थोर थर, जयाचे नि भोगिती. बघा माणूस काय करतो, सगळं ऐश्वर जे आहे ते त्याच्याच सत्तेवर भोगतो आपण. आपल्याला जी सत्ता मिळालेली आहे, भगवंताची जी शक्ती मिळालेली आहे, ती शक्ती तो देणारा भगवंत आपल्या पुढे आहे, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये. तो आपल्याकडनं गेला तर आपण गेलो. मग त्या शक्तीची ओळख नाही आणि आपण भक्ती करतो. आपण ज्यांना देव म्हणतो त्यांची आपण भक्ती करतो, पण भक्ती करण्याची शक्ती त्या अंतरीच्या अंतरात्म्यातून निर्माण होते. आणि तिथं जाऊन पोहोचणं, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी, आपल्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होणं आणि त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. ऐसा जो गुप्तेश्वर, तो गुप्त आहे. आणि म्हणून ते गुह्य ज्ञान आहे. काय आहे ते गुह्य ज्ञान? अर्जुनाला भगवंतानी फक्त एकट्यालाच सांगितलं गुह्य ज्ञान, आणि उद्धवाला सांगितलं. म्हणून भगवंताने दोनच शिष्य केले. कारण आंधळेची जण अवघेची आंधळे, त्या कुरुक्षेत्रावर केवढी लोक होती बघा, किती 18 अक्षर सेना होती. कोणाला कळला का? भगवंत नाही कळला का? फक्त अर्जुनाला कळला. का बरं? याला कारण काय? याला कारण एकच आहे की आपली मम माया दुस्तर, म्हणजे माझी माया खूप दुस्तर आहे सांगितले. या मायेला पार करून कोणाला जाता येत नाही. आणि म्हणून गुरुचं आपल्याला बल घ्यावं लागतं, गुरुची शक्ती घ्यावी लागते. जोपर्यंत गुरुची शक्ती घेत नाही तोपर्यंत आपल्याला माया पार पाडता येणार नाही, कोणालाच येणार नाही. कोणालाच येणार नाही माया पार. माया खूप कठीण आहे. मम माया दुस्तर, माझी माया खूप कठीण आहे, भगवंताने लिहिले. ऐसा जो गुप्तेश्वर, त्याशी म्हणावा ईश्वर, त्याला ईश्वर म्हणा. सकळ ऐश्वर थोर थोर, जयाचे नि भोग. सगळं ऐश्वर माणूस बघा, माणूस खातो पितो झोपतो, उद्योगधंदा करतो, घर बांधतो, गाडी चालवतो, बंगला बांधतो, मोठे मोठे प्रॉपर्टी घेतो. कोणाच्या सत्तेवर घेतो आपण? चाले शरीर कोणाचे असतात ते कोण बोलवितो हरिविना. ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका सांगितले. त्याचं भजन आहे. त्या भजनाच्या माध्यमातून तो भगवंत काय करतो, तो भगवंत आपल्यावर ओळला जातो. भगवंताची आपल्यावर कृपा होतो. त्या भजनातून होतं. लक्षात ठेवा, पूजा अर्चा करून काय भेटणार नाही. पण पूजा करू नये का? करा, कारण ती पहिली पायरी आहे. पहिली पायरी आपली ती. मग पूजा अर्चा करण्यापेक्षा नंतर आपल्याला भगवंताचं भजन कसं करता येईल याच्याकडे जास्त लक्ष घातलं पाहिजे. ऐसा ज्याने ओळखीला तो विश्वंभराची झाला. असा ज्याने ओळखला, असा तो अंतरीच्या अंतरात्म्याला ज्याने ओळखलं, ज्याने जाणलं, ज्याने अनुभव घेतलं, तो विश्वंभराची झाला. कारण तो अंतरीचा अंतरात्मा व्यापक आहे. आणि आपल्याला आपण व्यापक झालो तर मग तो विश्वामध्ये आपणच व्यापक होतो. विश्वामध्ये काय होतो? आपणच व्यापक होतो. मग आपण व्यापक झाल्यानंतर आपण कुठल्या देवाची पूजा करणार? बस आपलं भजन चालतं अखंड. आपलं भजन आपणच करायचं आहे. आपलं भजन जर आपल्यालाच करायचं, भजन कुठं बाहेर नाही. भजन आतमध्ये भगवंताने दिलेलं आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. स्वभावताच भजन चालू आहे प्रत्येकाचा. परिज्ञाने विनाशिले, परंतु ते ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, स्वतःचा नाश स्वतःच करतो माणूस. ऐसा जेने ओळखीला तो विश्वंभराची झाला. समाधी सहस्थितीला कोण पुसे? एखादा माणूस समाधीमध्ये गेला त्याला कोण विचारतो म्हणतो? कारण समाधी त्याला म्हणतात की चालता बोलता समाधी पाहिजे. प्रत्येक संतांनी चालता बोलता समाधी केली. अखंड चालताना बोलताना त्या हरीचं नाव यायला पाहिजे. हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता,
अखंड हरी बोला, हरी 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 मंत्र हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जपे. प्रत्येक वेळेला आपण हरी हरी बोलता यायला पाहिजे आपल्याला. उठताना, बसताना, खाताना त्या नामाचा जप आपल्याला जमला पाहिजे. त्याला समाधी म्हणतात. अखंड समाधी, अखंड चिंतन विठोबाचे, याला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे जमिनीत पुरून घेणं नाही, लक्षात ठेवा. एका जागेवर बसणं म्हणजे नाही. नंतर आपल्याला समाधी म्हणजे चालताना, बोलताना, उठताना भगवंताचे आपल्याला अखंड भजन चालतो. आणि त्या भजनाला समाधी म्हटलेली आहे. कारण भजनाच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येतो. नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. सगळे संतांना त्या नामरूपी नौकेनंच तारलंय. आणि ती नौका आपल्या हातात सापडली पाहिजे. अवघे त्रैलोकीची विवरावे तेव्हा वर्म पडले ठावे. तिन्ही लोकांचं विवरण करताना आपल्याला वर्म ठाव पडतो. अवचट घबाड शिनावे न लगेची काही. अवचट घबाड शिनावे न लागे काही म्हणजे त्या आत्मचिंतनामध्ये काय करायचं, त्या आत्मचिंतनाने ईश्वरामध्ये मिसळून जायचं आणि विभक्तपणे राहायचं. म्हणजे आपण आणि देव वेगळा नाहीच आहोत, विभक्तपणे असावे, विभक्तपणे नसावे. म्हणजे आपण आणि भगवंत वेगळा नाही, आपणच परब्रह्म आहोत. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायचे स्थिर. किंबहुना चराचर आपणच झाला. चराचरामध्ये तो साधक व्यापक होतो. हे विश्वची माझे घर, मग संपूर्ण विश्व त्याला घर वाटतो. आपण म्हणतो हे घरच आहे माझे विश्व. पण साधकाची अशी अवस्था व्हायला पाहिजे, विश्वची माझे घर, सगळे विश्वामध्ये मीच व्यापक आहे. आणि अशी तुकोबारांची अवस्था झाली, ज्ञानोबारांची अवस्था झाली. आणि मग ते संत या पदावर गेले. किंबहुना चरण आपणच झाला, ह्याही वरी पार्था माझ्या भजनी असता. तयांचे मी माथा मुकुट करी. त्यांच्या माथ्यावरती भगवंत म्हणतो मी स्वतः मुकुट होऊन बसतो. पण त्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे. काय सांगितलंय, असं जगामध्ये कोणी नाहीये की आपल्या अंतरात्म्याचं विवरण, आपल्या अंतरात्म्याचं भजन करणारे लोक जास्त नाहीये. ते फक्त संत परंपरा होऊन गेले तेच करतात. बाकी सगळे अडकल्यात. बाकी सगळे काय झालेत, अडकल्यात. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे. अल्प स्वल्प कलोनी राहे समाधाने. अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो का आपण समाधानाने जगतो. अरे हे पाहिलेची पाहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. आणि अरे हे पाहिलेची पाहावे आणि त्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपण बघणं, घडी घडी त्याचं जप करणं, त्याचं भजन करणं. विवरलेची मागुते विवरावे आणि त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं प्रत्येक क्षणाला विवरण करणं. आणि वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. आणि अंतरीच्या अंतरात्म्याचा उपदेश आपण घडी घडी वाचायला पाहिजे, घडी घडी त्याचं विवरण घ्यायला पाहिजे, त्याचा उपदेश ऐकायला पाहिजे. अंतरीच्या अंतरात्म्याचं विवरण, अंतरीच्या अंतरात्म्याचं वाचन, जे काय आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाचीच पुस्तकं आपल्याला वाचली पाहिजे. कहाण्या वगैरे ऐकून आपल्याला काही मिळणार नाही. कहाणी म्हणजे आपली हानी होते. कहाणी आपली हानी का झाली तर आपण कहाण्याच ऐकत बसलो. आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं विवरण घेतलं नाही, त्याचं भजन केलं नाही. अंतरात्मा केवढा कैसा पाहणाऱ्याची कोण दशा. तो केवढा आहे, कसा आहे, तो आपल्याला कसा चालवतो ह्याची ओळख कोणीच घेत नाही. कुठसूट चालले कुठे तर तीर्थाला चालले. आणि संत सांगतात तीर्थी धोंडा पाणी. तीर्थामध्ये धोंडा दिसतो, धोंड्यावर लोक पाणी वाहतात. पण देव रोकडा सज्जन अंतरात्मा केवढा कैसा पाहणाराची कोण दशा. देखील ऐकिले ऐसा विवेक जाणे, उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास न वाचे पुरविले. आपण आयुष्यभर जरी ऐकला आणि आयुष्यभर जरी आपण सगळ्या देवांची जे दिसतात आपल्याला त्या मूर्त्यांकडे आपण सगळ्यांकडे गेलो, सगळ्या मंदिराची आपण सेवा केली, अंतरात्म्यास न वाचे पुरविले. काय
तरी आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट होणार नाही. प्राणी देहधारी बाहुले काय जाणे, सगळे देहबुद्धीवर आहेत, ते काय जाणणार. प्राणी देहधारे बाहुले काय जाणे, बाहुलेच सगळे. तुमच्या ह्या बाहुल्याला चालवणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे आणि त्याचीच ओळख नाही. उठसूट या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. इथं सांगितलं ठाईचं वैशुनी करा एक चित्त आवडी आनंद. बघा संतांनी काय लिहून ठेवलं, आपण चाललो कुठे. म्हणून संतांच्या मार्गाने जा, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला सांगितले. मुकला म्हणजे जीवाला मुकला, हा लक्षात ठेवा. मुकला म्हणजे परत त्याला जन्म नाही. मनुष्य देह अधोगतीला गेला मुकला म्हणजे. पूर्ण असा अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवरता विवरता उरेना वे देहा वेगळा. पूर्ण असं तो पूर्ण आहे, अंतरीचा अंतरात्मा पूर्ण आहे. अपूर्ण पुरेना मग तो अपूर्ण आहे का तो, आणि त्याचीच ओळख ना आपल्याला. पूर्ण असा अपूर्ण उरेना, पूर्ण असा अपूर्ण पुरेना, तो पूर्ण आहे ना, आपण अपूर्ण आहोत. म्हणजे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला तसं व्हावं लागेल, अंतरीच्या अंतरात्म्यासारखं. अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हावं लागेल. अंतरीचा अंतरात्मा व्यापक आहे आणि आपल्याला व्यापक व्हावं लागेल. आपल्याला काय व्हावं लागेल, व्यापक व्हावं लागेल. ध्यान करता करता संपूर्ण देहाचा निराश झाला आणि आपला कीर्तने सुखे सुखी झाले. आपण पची आपल्याच कीर्तनामध्ये आपण सुखी होतो. बाहेरच्या देवांचं कीर्तन करून आपल्याला सुख मिळणार नाही. कीर्तने सुखी झाला आपणच पची आपल्याच कीर्तनामध्ये आपण सुखी होतो. जो ओरिजिनल आपल्याला कीर्तन दिलेला आहे, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. त्या कीर्तनातून आपला संपूर्ण शरीर काय होतो, हरिरूप होतो, हरिसारखाच होतो. नवे नवे हरीच होतो. काय होतं, आपण हरीच होतो. देव पाहावायशी गेला आणि देवच होऊन ठेवलो, ही अवस्था आहे. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे, नाहीतर येतेची शिनावी खटाटोप. म्हणजे भक्ती कशी करायची, ते विभक्तपणे करायला पाहिजे. देव वेगळा ना आपण वेगळा, ही भक्ती नाही होत. ही भक्ती कशी होते, ही भिन्नत्वाची भक्ती होते. अभेद भक्ती म्हणजे ते परब्रह्म मीच आहे. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे. आपण आणि देव वेगळा नाहीये. अहम ब्रह्मास्मी जान, आपणच ब्रह्म जाणून घ्या रे येड्या. रामदास स्वामी सांगतो अहम ब्रह्मास्मी जान, आपण ब्रह्म ते जाणून घेतो. एकोहम ते एक तत्व मी, शिवोहम ते शिव तत्व मीच आहे, असा तुमचा पूर्णपणे भाव व्हायला पाहिजे. ज्यावेळेला त्या नामाचा आपल्याला स्पर्श होतो त्यावेळेला आपण आणि परब्रह्म वेगळा उरतच नाही. आपण आणि परब्रह्म वेगळा नाहीच, आपणच आहोत असा दृढ भाव होतो माणसाचा. दृढ भाव होतो. एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला परिसाचा स्पर्श झाला की तो लोखंड राहतच नाही, तो सोना होऊन जातो. आणि जरी आपण कितीही प्रयत्न केले त्या लोखंडाला, त्या सोन्याला लोखंड बनवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले, आता आतोटाटीचे प्रयत्न केले, तरी पण एकदा झालेला सोना परत लोखंड होत नाही. तसा एकदा तुम्ही हरिरूप झाले तर परत. आणि म्हणून त्यालेले आता पुढे त्याने अवस्था दाखवली, विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणाय, नाहीतरी व्यर्थची शिरावे खटाटोप. आपण आणि परब्रह्म वेगळा नाहीच आहोत. जर आपण वेगळे वेगळे राहिलो, मी वेगळा आणि पूजा करणारा देव वेगळा, अशी अवस्था झाली तर मग केलेले सर्व कर्म निरर्थकम. नाहीतरी व्यर्थची शिनावे खटाटोप. आता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी काय खटाटोप केली ती सगळी फुकट जाईल, असं समर्थांनी लिहिलंय. का, तो उगाच घर पाहून गेला, घर धन्यास नाही ओळखीला. राज्यामधून आला, राज्यास नेलं. बघा मस्तपैकी दाखवलं त्याने, दृष्टांत दिला. उगीच पाहुणा म्हणून घरी आला. एखादा पाहुणा आलाय घरी आणि घराच्या धन्यालाच ओळखत नाही. तसं आपण पाहुणा म्हणून आलोय या आपल्या देहामध्ये, आणि आपण आपल्याला चालवणारा जो मालक आहे त्या मालकाचीच आपल्याला ओळख नाही. जमेल का? उगाच पाहुणा म्हणून घरी आला, घर धन्यास नाही ओळखीला. राज्यामधून आले
राजास नेणे. ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याची ओळख घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या घरामध्ये आपला अंतरीचा अंतरात्मा जो आलेला आहे, जे जीव तत्व आलेलं आहे, त्याने त्या परमात्म तत्वाची जर ओळख घेतली नाही तर मग केलेलं सर्व कर्म निरर्थकम आहे. सगळं केलेलं फुकट जाणार. देहसंगे विषय भोगिले, देहासंगे प्राणी मिरविले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. बघ रामदास स्वामी काय सांगतात, देहसंगे विषय भोगिले. त्या अंतरीच्या अंतरात्म्याच्या शक्तीमध्ये आपण काय केलं, देहातून आपण विषय सगळे भोगिले. देहासंगे प्राणी मिरविले. कुठे कुठे माणूस मिरवतो त्या अंतरीच्या अंतरात्म्याच्या शक्तीवर. मनुष्य मोठेपणा मिरवतो, पैसा कमवतो, गाडी बंगला सगळं करतो, बायको पोरं सगळ्यांना सांभाळतो. कोणाच्या जीवावर, त्या अंतरीच्या अंतरात्म्याच्या शक्तीवर. आणि देह धरते असं चुकले नवल मोठे. आणि त्यालाच माणूस विसरलाय. कुठल्या देवाची पूजा करतो आपण? जो आपल्याला शक्ती पुरवतो, जो आपल्याला चैतन्य पुरवतो, तो आपला अंतरीचा अंतरात्माच आहे. देहसंगे विषय भोगिले, आपण त्याच्याच शक्तीवर विषय भोगतो. देहसंगे प्राणी मिरविले, त्याचीच शक्ती म्हणून आपण मिरवतो, मोठेपणा करतो आपण, अहंकारपणा दाखवतो आपण. आणि देह धरत्यास चुकले, आणि देहाला धरणारा जो अंतरीचा अंतरात्मा आहे त्यालाच आपण चुकलो नवल मोठे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणते आम्ही विवेकी, बरे ज्याची जशी टाकी तशी करा. आमचा काय जातो म्हणतो, तुम्हाला काय करायचं करा, आमचं काय जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला चालवणारा अंतरीचा अंतरात्मा आहे त्याचंच भजन करा. अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे काय, अखंड चिंतन आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचंच व्हायला पाहिजे. मूर्ख अंतर राखो जाणे, म्हणून असावे शहाणे, ते शहाणे दैनवाने होऊन गेले. मूर्ख अंतर राखो जाणे, अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञान असं न करे देव कुठे. भगवंत बरं का, रामदास स्वामी सांगतो, अंतरी ठेवणे चुकले. अंतरीचा अंतरात्मा आपल्या आतमध्ये देव आहे. अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले. आणि मनुष्य सगळीकडे हिंडत बसलाय. भगवंत आपल्या आतमध्ये आहे ना, आपण त्याला शोधतो बाहेर. का तर अज्ञान भरलंय. देवांचा बाजार भरला, शास्त्रांचा गलबला झाला. किती देव, दिवसेंदिवस देव एक एक तयार होतो. सिंदूर टाकला की देव तयार होतो. गंगा तिरी नाना देव, ते देव नव्हे दगड, संत रामदास सांगतात. गंगेच्या किनारी बोलतो, सांगतो की खूप देव आहेत. एक देवा एक दगडाला सिंदूर लावला, त्याची पूजा केली त्या पुजाऱ्याने, आणि सिंदुराचा हात दुसऱ्या दगडाला पुसला, तो देव तयार झाला. परत त्याची पूजा चालू झाली, परत तिसऱ्या दगडाला लावला. असे अनेक सिंदूरवाले देव आहेत. गंगा तिरी नाना देव, ते देव नव्हे दगड सांगतात, दगड आहेत सांगतात संत रामदास. सगळे दगड आहेत सांगतात. मग आपण दगडासारखे व्हायचं का? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला चालवणारा एक शक्ती आहे, आणि त्या शक्तीची आपल्याला ओळख नाही. म्हणून जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञानासह न कळे देव कुठे. देव आपल्या आतमध्ये ना, आपण अज्ञानपणामध्ये सगळीकडे फिरतो. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण रे सृष्टीवरी, वृत्ती एकदशी तरतरी पावडेल कोठे. या देवाचं ध्यान करतात असं सृष्टीवर कोण आहे का म्हणतो. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपी बहुवानी, भूगर्भी आणि पाशानी. कित्येक प्राणी आहेत सगळे. ब्रह्मांडामध्ये आहेत, भूगर्भामध्ये आहेत, या पृथ्वी तत्वावर आहेत. कितीतरी प्राणी आहेत. इतकी ठाई पुरवला, हे अनेक एकेची वर्तला, गुप्त आणि प्रगटला कित्येक. सगळ्यांमध्ये सगळ्यांना चालवणारा तो एकच अंतरीचा अंतरात्मा आहे. रामदास स्वामी सांगतात की अंडद स्वेदद जारद उद्भिद, चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवनी, जेने निर्मिरे लोक तिने तया नाव देव. बघा रामदास स्वामी व्याख्या केली देवाची. आपल्याला कळतो का बघा, जरा आपल्या टाळक्यात घुसतो का बघा. काय सांगतात की चारी खाणी चारी वाणी म्हणजे अंडद स्वेदद जारद उद्भिद, चारी वाणी परापश्चिंती मध्यमा वैखरी, जेने निर्मिरे लोक तिने, ज्याने मृत्यूलोक तयार केला, पाताळ लोक तयार केला,
स्वर्गलोक तयार केला. 84 लक्ष जीव योनी, आणि ज्यांनी 84 लक्ष योनीतल्या जीवांना ज्यांनी निर्माण केलं तया नाव देव, त्याला देव म्हणतात. देव कोणाला म्हणतात? आपण कुठल्या देवांची पूजा करतो बघा, ज्याने त्याने विचार करा. आम्ही काय बोलत नाही इथून जास्त. व्याख्या काय? चारी खाली चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले लोक तिन्ही, तया नाव देव, त्याला देव म्हणतात. त्याला देव म्हणा हो. ज्याने 84 लक्ष योनींना धारण करून त्याच्या प्रत्येक योनीमध्ये तो बसलेला आहे, तो परमात्मा, तो अंतरात्मा, सकळांचा जीव, देव दानव मानवांचा, सत्वार खाली सत्वार वाणींचा प्रवर्तक हो. ऐसा ज्याने ओळखीला तो विश्वंभरची झाला. मग तुकोबराय विश्वंभर झाले, ज्ञानोबाराय विश्वंभर झाले, जनाबाई विश्वंभर झाली, बहिणाबाई विश्वंभर झाली. आपण कधी विश्वंभर होणार? विश्वामध्ये भरलेला परमात्मा, तोच परमात्मा आपल्यामध्ये आहे असा तुमचा दृढ भाव आला पाहिजे. आणि हा दृढ भाव झाला तरच देव आपल्याजवळ असं देव आपल्याला, तर आपल्याला देवाची शक्ती मिळेल, तरच आपल्याला ते प्राप्त झालं असं म्हणता येईल. अन्यथा आपल्याला प्राप्ती नाहीये, आपल्याला प्राप्ती अजिबातच नाही. एरवी तरी अनुमानाचे ने पैसे, बघा ज्ञानोबा काय सांगतात, एरवी तरी अनुमानाचे ने पैसे, आवडे किर कळले ऐसे, परी मृगजलाचे ने वळांचे काय भूमी तिमे. बघा ज्ञानोबा काय सांगतात, एरवी तरी अनुमानाचे ने पैसे, अनुमान, देव असा आहे, देव तसा आहे, असा अनुमान काढत चालले माणूस. आवडे किर कळले ऐसे, आपल्याला देव कळला असं वाटतं, परी मृगजलाचे ने वळांचे काय भूमी तिमे. परंतु तुमची ती भक्ती, अनुमानाची भक्ती मृगजलासारखी आहे. मृगजलाचे ने ओलांशे काय भूमी तिमे. मृगजलाच्या आपल्याला दिसतो मृगजल आपल्याला पाण्यासारखा दिसतो, पण त्या मृगजलाच्या पाण्याने भूमी कधी ओली झाली का? तसा अनुमानाचे ने माणूस अनुमानाने चाललाय, देव असा आहे, देव तसा आहे, अंदाजे तुम्हाला देव भेटेल का? मृगजलाचे ने ओलांचे काय भूमी तिमे. मृगजलाच्या ओळाने भूमी काय ओली होईल का? होळी होतच नाही. जेवढा आपण मृगजलाच्या मागे पळू तेवढं तो पुढे 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 जातो. तसं आपल्या अनुमानाच्याने आपल्याला भगवंत भेटणार नाही. अनुमान नाही, आपल्याला हनुमान व्हावं लागेल आणि छाती पडून आपल्याला देव दाखवायला लागेल. म्हणजे आपल्याला अनुभव पाहिजे. थोडक्यात काय पाहिजे? अनुभव प्रमाण. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण. शब्दांचे गौरव कामाने, शब्द नाही, शब्द फलकट सांगितले, अनुभव प्रमाण सांगितले. अनुभव पाहिजे माणसाला, आणि अनुभवासाठी आपल्याला परमार्थ अनुभवाचा आहे, परमार्थ सांगण्याचा नाही. त्याच्याशी एकरूप होणं, त्या परब्रह्माशी एकरूप होणं, आपल्याला ते सच्चिदानंद स्वरूप आपल्याला आपल्या आतमध्ये प्रगट करणे आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप होणं ही भक्ती आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकाने दिला. असे आपल्याला भगवंताने कृपा करून आपल्याला तो दिलेला आहे, पण आपल्याला त्याचीच ओळख नाही. इतकीने ठाई पुरवला अनेक एकीची वर्तला, गुप्तपय आणि प्रगटला कित्येक. सगळीकडे एकच येतो. चंचल न होई जे निश्चल, प्रचिती दानावी केवळ. चंचल ते नव्हे निश्चल परब्रह्म ते. जे चंचली माणसं आहेत ते निश्चल कधीच होत नाही. म्हणजे निश्चल व्हायला सांगितले आपल्याला, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं निश्चल. अरे चंचलाशी धायलो तो सहजची चढेल, जो निश्चळाची धायल तो निश्चळ व्हायला सांगितलंय. आणि त्या निश्चळ आपल्याला त्या नाम साधनेतून आपल्याला त्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला होता येतो. तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे. निर्मल निश्चल चौकडे निरंजन अशी अवस्था, निरंजन अवस्था व्हायला पाहिजे. तत्व जेव्हा उडे म्हणजे आपल्याला या पाचापतांच्या देहामधून, या पाचापतांच्या देहानं चालवणं जे तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे चैतन्य तत्व आहे, त्या चैतन्य तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायला सांगितले. तेव्हा देहबुद्धी झडे. आणि त्या चैतन्याशी एकरूप झालं तर आपल्याकडे असलेली देहबुद्धी निघून जाते, झडून जाते. निर्मल निश्चल चौकडे निरंजन. आणि आपण त्या निरंजनामध्ये, आनंदामध्ये आपण एकरूप होतो. देहाचा विसर पडतो आपल्याला. आपण कोण कोठे कैसा, आपण कोण आहोत, कोठे आहोत, कसा आहोत, ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयकाचा, त्यास हे कळे ना.
ज्याच्याकडे विवेक नाही त्याला हे कळत नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशज उद्धारावा, हरिभक्ती करून. म्हणून भगवंताने सांगितलंय की भल्याने विवेक धरावा. विवेकातून आपल्याला त्या भगवंताची ओळख होतं. विवेकातून आपला भगवंताशी एकरूप होता येतो. विवेकाने काय लिहिले आपण, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा. या संसारातून आपल्याला, हा संसार दुस्तर आहे, ही माया दुस्तर आहे. या मायेच्या पलीकडे गेल्यानंतर आपलं भगवंताची प्राप्ती आहे. अवघा वंशची उद्धारावा, हरिभक्ती करून. आणि आपल्याला हरिभक्तीच्या माध्यमातून संपूर्ण आपला 42 कुळांचा उद्धार होतो. 21 कुळे आईकडचे आणि 21 कुळे वडिलांकडची. स्त्री असेल तर 42 कुळांचा उद्धार होतो. आणि 42 कुळांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला त्या आत्मस्वरूपाची, आत्मदेवाची, आत्मानंदाची आपल्याला प्रचिती यायला पाहिजे. म्हणून प्रचिती विना निरूपणाशी बैसूच नाही. प्रचिती आली नाही तर निरूपण ऐकून फायदा नाही. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहतील ती शाणे. प्रचितीने दैन्यवाने सांगितले. प्रचिती नसेल तर प्रत्येकाची अवस्था दैन्यवाने होणार आहे. म्हणून आपल्याला प्रचिती यायला पाहिजे की भगवंताची अनुभूती यायला पाहिजे. आणि त्या अनुभूती येण्यासाठी आपल्याला आंतरिक अंतरात्मा कसा असतो आणि त्याचं विवरण या समर्थ रामदासाने उत्तम प्रकारे आपल्याला दिलं. ऐसा जो गुप्तेश्वर, तो कसा आहे, गुप्त आहे, त्याशी म्हणावे ईश्वर. गुप्त आहे तो ईश्वर आहे. चंचल नदी गुप्त गंगा. स्मरण चंचल नदी आहे पण गुप्त गंगा आहे. गंगा कशी आहे, गुप्त आहे. आणि ते गुह्य ज्ञान भगवंताने अर्जुनाला या गीतेमध्ये सांगितलेले आहे. म्हणून संत रामदासाने लिहिलंय, आपलं मूळ स्वरूप काय आहे, पाहता आपले मूळ स्वरूप, पाहता आपले मूळ स्वरूप, सहजच एवढे अज्ञान, या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. पाहता आपले मूळ स्वरूप, सहजच एवढे अज्ञान. आपण त्या मूळ तत्वाशी एकरूप गेलो की आपला अज्ञान निघून जातो. या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान, आणि त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, मोक्षदायक. आणि तोच आपल्याला मोक्षाकडे नेतो. तर आपण आपलं मूळ स्वरूप काय आहे, तर आपला आत्मस्वरूप हा मूळ स्वरूप आहे. आपल्या अंतरीचा अंतरात्म्याचं भजन कसं करायचं. अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे की जो रामाकडे होता, जो भगवंत कृष्णाकडे होता, की जो तुकोबारायाकडे, जो ज्ञानोबारायाकडे होता, तोच आपल्याकडे आहे. अवघे मिळून एकच लिहिले की नाही, जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, सर्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. तो एकच आहे. त्यांचा ना आपला अंतरीचा अंतरात्मा एकच आहे. पण आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर आपण विषयांकडे वळलो आणि संत आले, त्याने अंतरीच्या अंतरात्म्याची शक्ती ओळखली आणि त्या भगवंताच्या अंतरीच्या अंतरात्म्याच्या शक्तीशी एकरूप झाले आणि भजन करता करता त्या शक्तीमध्ये विलीन झाले आणि म्हणून ते देव झाले. कोण झाले ते? भगवत स्वरूप झाले. तसं आपण पण ज्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करता करता आपण जर निश्चल झालो तर आपण पण देवस्थितीला जाऊन तुकोबाराया बोलले की नाही, देव पाहावायचे गेलो आणि देवच होऊन ठेवलो. तसं आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करता करता त्या नित्य आनंदामध्ये, त्या निरंजन अवस्थामध्ये आपल्याला स्वतःच्या मनाचा लय करता यायला पाहिजे. आणि स्वतःच्या मनाचा लय त्या नामाशी एकरूप झालं तर नाम घेता घेता घेता, म्हणून नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुकोबार मी जामीन आहे. नाम घ्या सातत्याने आणि त्या नामाच्या तत्वातून आपल्याला अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपल्याला त्या व्यापक असलेले त्या परमात्म तत्वामध्ये विलीन कसं व्हायचं, ही प्रक्रिया आपल्याला आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला शिकवलेली आहे. आणि त्या श्रीगुरूंच्या कृपेने आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख करून त्याच्याशी एकरूप होऊन आपल्याला त्या ब्रह्मानंदामध्ये स्वतःला विलीन करता यायला पाहिजे. झालेली शिवाय आपले सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर द्या.